या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहणार आहात गुहागरमधील सुप्रसिद्ध अशी ठिकाणे, निसर्गरम्य हेदवी बीच, निसर्गाचा अद्भुत चमत्कार म्हणजेच ब्राह्मणगड, सुमारे 1200 वर्ष जुनं असलेलं वेळणेश्वर गाव, सुंदर अशा समुद्र किनाऱ्यालगतच असलेलं वेळणेश्वराचं प्रसिद्ध असं मंदिर। सुप्रभात मंडळी, स्वागत आहे आपलं सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण आलोय हेदवी बीचला, म्हणजे गुहागरपासून अगदी 20-21 किलोमीटर असलेलं हे हेदवी बीच। मंडळी, हा आहे हेदवीमधील ब्राह्मणगडीकडे जातानाचा रस्त्याच्या बाजूचा सुंदर परिसर। या वाटेत असणाऱ्या नारळीच्या बागा व सुरूची झाडे आपलं मन प्रसन्न करतात। हेदवी समुद्र किनारा स्वच्छ आणि पांढऱ्या वाळूचा आहे, दोन्ही बाजूला डोंगर रंग आहे आणि समोर आपण मंदिर पाहतोय ते आहे श्री उमा महेश्वर देवस्थान हेदवी, अर्थातच महादेवाचं मंदिर। जास्त लोक येत नाहीयेत, पण बीच सुद्धा क्लीन आहे, एकदम म्हणजे असं फ्रीडम प्लेस असल्यासारखं आहे। जास्त मंडळी इकडे येत नसेल कदाचित। खूप सुंदर बीच आहे हा सुद्धा, दोन्ही बाजूला डोंगररांगा आहे। म्हणजे हे आपण गोव्याला बटरफ्लाय बीच वगैरे कसं असतो तशा प्रकारे थोडा आपला इकडे वाईब येतो। बरेच लोक कोकणामध्ये आल्यानंतर बीचवरच जातात, पण इथे जास्त क्राऊड असतो। जसं आपण गुहागरला मागे पाहिला, जसं जास्त क्राऊड असतो तिथे जास्त लोक जातात, पण तिथे फक्त आपल्याला वॉटर स्पोर्ट्स, पाण्यात खेळणं वगैरे। पण हा जो बीच आहे तो पीसफुल बीच आहे, म्हणजे इथं आपण थोडा निसर्गाच्या सान्निध्यात वेळ कसा काढू शकतो, तर या बीचवर आपण काढू शकतो। आणि बाजूला मंदिरसुद्धा आहे, त्या मंदिराकडे आपण जाणार आहोत। गेले काही दिवस आपल्याला कोकणामध्ये आल्यापासून आपल्याला महादेवची अनेक मंदिरं पाहायला मिळाली। तसंच हे सुद्धा महादेवाचं मंदिर आहे, उमा महेश्वर देवस्थान हेदवी। मंदिरात दर्शन घेतल्यानंतर आपण आता जातो ब्राह्मणगडीकडे। हिडन स्पॉट्स कोणते असतील किंवा आणखी अजून कोणती पाहण्यासारखी ठिकाणं असतील जिथे आपल्याला बीचचा व्ह्यू चांगला मिळेल, इतर आजूबाजूचा निसर्ग आपल्याला चांगला बघायला मिळेल, अशा ठिकाणांसाठी आपल्याला अशा खडक्यांवरून चालत जावं लागतं आणि त्यासाठी आपल्याला थोडी कष्ट घ्यावे लागतात। तर आपण जाऊया। समुद्री खेकडा इथे आपल्याला पाहायला मिळतोय छोटासा। या सिरीजमध्ये आपल्याला फिशिंगचा व्हिडिओ टाकायचा होता, फिशिंगचा व्हिडिओ करायचा होता। समुद्रामध्ये तो 1-2 दिवस जाऊन फिशिंग करायची होती, पण आता दिवस मेची एंडिंग चालू आहे आणि त्याच्यामुळे समुद्राला उड्डाणसुद्धा आलेलं असतं आणि बऱ्याच बोट जात नाही आतमध्ये, त्यामुळे फिशिंग आता बंद आहे। तर आपण तो प्रयत्न करूया। ऑगस्टमध्ये, सप्टेंबरमध्ये चालू होतं, तेव्हा आपण नक्कीच व्हिडिओ टाकू। ही ब्राह्मणगड म्हणजेच लोकल भाषेत ब्राह्मणगड, जिथे निसर्गाचा अद्भुत चमत्कार आपल्याला पाहायला मिळतो। हे कारंजासारखं उडणारं पाणी पाहून आपल्याला निसर्ग काय करू शकतो, किती मोठा चमत्कार करू शकतो याचा प्रत्यय नक्कीच येतो। या घळीतून पाणी फक्त तेव्हाच उडतं जेव्हा पौर्णिमा किंवा अमावस्येला हवा सुटलेली असेल आणि लाटा खूप मोठ्या उंचीने येत असतील, तेव्हा आपल्याला हे पाहायला मिळतं। किती सुंदर आणि मनमोहक आहे ना हे दृश्य। ब्राह्मण जे आपण बघतोय ना, हे आपल्याला इंस्टाग्रामवर, फेसबुकवर, सोशल मीडियावर बऱ्याच वेळ बघायला मिळाले असेल, रील्समध्ये आपण बघत असतो। हीच ही ब्राह्मणगड, हीच या हेदवी बीचला बघायला मिळते आपल्याला। तर अशी हिडन प्लेसेस जे असतात ना, ती इथे आल्यानंतरच आपल्याला पाहायला मिळतात।
अशाच नवीन नवीन गोष्टी पाहण्यासाठी आपण ट्रॅव्हल करत असतो. म्हणजे असे बरेच टुरिस्ट प्लेसेस आहेत, तिथे भरपूर क्राऊड जातो, सर्वांना माहिती आहे, व्हिडिओसुद्धा खूप आहेत यूट्यूबला. पण असे जे प्लेसेस असतात जे कोणाला माहीत नाही आहेत, हिडन प्लेसेस, ते आपण एक्सप्लोर करत असतो या चॅनलच्या माध्यमातून. तुम्हाला मी असेच नवीन नवीन प्लेसेस दाखवत राहील. ही बामणगड कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. तर मंडळी, अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये आपण येऊन पोहोचलो वेळणेश्वर या गावी. गुहागर पर्यटन स्थळामध्ये वेळणेश्वर गावाचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागतो. तीव्र उतरांचा वळणावळणाचा रस्ता उतरून गावात प्रवेश होतो. वेळणेश्वर हे गुहागरपासून साधारण 22 किलोमीटर अंतरावर गाव आहे. सुमारे 1200 वर्षापासून गाव इथे वसलेलं आहे. वेळणेश्वर मंदिराचा इतिहास म्हणजेच या गावाचा इतिहास आहे. तर मंडळी, हेदवीवरनं आपण लगेचच आलो आहे वेळणेश्वर मंदिराजवळ. तिकडनं काहीतरी 7-8 किलोमीटर आहे वेळणेश्वर मंदिर, बघू शकता तुम्ही. आता तिथे मंदिराचा जीर्णोद्धार होऊन नवीनच कलरिंग वगैरे केलेले आहे. हे मंदिरसुद्धा पुरातन काळातलं आहे. त्याचा जीर्णोद्धार झाल्यानंतर त्याला कलर वगैरे केलेला आहे. म्हणजे ते असं जुन्याच्या जुनं ठेवलेलं नाही आहे. मंदिराच्या आतमध्ये तर आपण जाणारच आहोत, पण आपल्याला शूट करणं गरजेचं असतं, कारण आतमध्ये कधी काही मंदिरांना कॅमेरा अलाउड नसतो. इथे असेल की नाही माहीत नाही. आतमध्ये गेल्यानंतर शूट करायला मिळाला तर आपण शूट करूया. इथे जर तुम्ही आलात इकडे गुहागर साईडला जर आलात तर ह्या मंदिराला नक्की भेट द्या. वेळणेश्वर मंदिर खूप प्रसिद्ध मंदिर आहे. या मंदिरातसुद्धा एकदा नक्कीच भेट द्या तुम्ही. आपण जाऊया आतमध्ये, जाऊन आपल्याला जर कॅमेरा अलाउड असेल तर आपण शूट करूच नक्की. आजूबाजूचा परिसरसुद्धा स्वच्छ ठेवला गेला आहे. ग्रुप ग्रामपंचायत वेळणेश्वर, वाडदई, तालुका गुहागर, जिल्हा रत्नागिरी. प्लॅस्टिक बॉटलसाठी कचराकुंडीची व्यवस्था वगैरे केलेली आहे. स्वच्छता करणं आपल्याच हातात असतं. इथलं स्थानिक प्रशासन वगैरे त्यांची व्यवस्थित काळजी घेतो, पण आपल्या पर्यटकांनी तेवढीच काळजी घेतली पाहिजे. येथील गावकऱ्यांच्या मते 12व्या शतकात येथे छोटे मंदिर होते. त्यावेळेस त्याला विळोबा म्हणत. मंदिराचा आवार खूपच मोठा आहे. त्यामध्ये 9-10 मीटर उंचीच्या दीपमाळा आहेत. पिंडीच्या मागे कोनाड्यात पार्वती गणपतीच्या मूर्ती आहेत. गाभाऱ्याबाहेर कालीमाता, महिषासूर मर्दिनी, गोपाळकृष्ण यांच्या पंचदतूच्या तर विठ्ठल रखुमाईची पाषाण मूर्ती आहेत. मुख्य मंदिराला लागूनच श्री काळभैरव, श्री गणपती, श्री लक्ष्मीनारायण अशी मंदिरं आहेत. आता इथे नाश्ता वगैरे करू आणि मागे जाऊन येऊ बीचवर. कसा आहे बीच बघूया. वेळणेश्वरचा बीचसुद्धा बघूया आपण. नाश्ता काय आपण आपला अजून आलेला नाही आहे. वडापाव सांगितलं वाटते. वडापाव आवडला तर वडापाव सांगा. अगदी आपल्या मुंबईप्रमाणेच, जसं मुंबईमध्ये भेटतो ना तसंच आहे. तेव्हा किती मिरच्या घेतल्या, एवढ्या सगळ्या मिरच्या खाणार आहे. हो, निळागार समुद्र किनारा आपल्याला दिसतोय. निळागार समुद्र किनारा म्हणजे थेट गोव्याप्रमाणे, गोव्याला आल्यासारखं वाटतंय. नाईस प्लेस, पीसफुल प्लेस आहे. वेळणेश्वर समुद्र किनाऱ्याचा विशेष उल्लेख करावा लागेल. स्वच्छ आणि सुरक्षित अशा समुद्रकिनारी मंदिराच्या बाजूने डोंगराचा भाग घुसला आहे. त्याला मेरू मंडळ म्हणतात. मी तर म्हणेल गुहागर नंतर तुम्हाला कुठं स्टे जर करायचं असेल ना तर वेळणेश्वर एकदम उत्तम स्टे आहे. आजूबाजूला छोटे मोठे रिसॉर्ट आहेत, होमस्टे आहेत, पण एकदम निसर्गाच्या सान्निध्यात राहायचं असेल तर तुम्हाला तर वेळणेश्वरला नक्की स्टे करा. तुम्हाला तुमच्या बजेटप्रमाणे राहता येतं वेळणेश्वरला. अगदी 1000पासून 2000पासून 3000पर्यंत जशा आपल्याला पाहिजे तसा स्टे आपल्याला मिळतो. 1 रूम कपल्ससाठी किंवा बॅचलर लोक असतील त्यांच्यासाठी, म्हणजे हवा तसा स्टे तुम्हाला इथे मिळतो. असं काही नाही आहे की आधीच बुक करायची गरज आहे वगैरे. इथे आल्यानंतर तुम्हाला स्टे मिळतो. भरपूर रिसॉर्ट आहेत इकडे, भरपूर स्टे आहेत. तुम्हाला हवं तिथे आपण स्टे करू शकता. पण मी तर म्हणेल मंदिराच्या बाजूला जर तुम्ही स्टे केला तर अगदी उत्तम.
अशा या निसर्ग समृद्ध ठिकाणाला सर्वांनी एकदा तरी अवश्य भेट द्यायला हवीच। तर मंडळी, आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा। लवकरच भेटू नवीन एपिसोडमध्ये, तोपर्यंत मजेत राहा।